आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. You okay? हो. अच्छा, आता इथनं निघण्याच्या वेळेला तुम्ही इतकी घाई का केली? यू नो ना, तुमच्या त्या शाळेतल्या टीचर पण होत्या तिथे. तुमची भेट पण झाली असती आणि तुम्हाला निरोप पण देता आला असता की तुम्ही आता शाळेत येणार नाहीये म्हणून. नाही, मी सांगेल ना. आणि असंही मी कधी अशी अचानक सुट्टी घेत नाही ना. काही प्रॉब्लेम झाला असेल तर सुट्टी होते आणि हे शाळेमधल्यांना माहितीये. सर, आपण कापूस खाऊयात? सिरियसली कापूस? हसायला काय झालं आता? आता तुम्ही गाडीवरनं पडलात तेव्हा तुमच्या डोक्याला पण लागलंय का जरा? सर, कापूस म्हणजे हा खायचा कापूस असतो. कॉटन कॅन्डी. ओ या कॉटन कॅन्डी. आय नो. ते काय सर, तुम्ही मुंबईत राहून सुद्धा तुम्ही मुंबईना काहीच एक्सप्लोर केलेली नाहीये. आता करतो मग तुमच्या बरोबर. तिथे कॉटन कॅन्डीवाला. प्लीज. दादा, 2 कापूस द्या ना. सॉरी, कॉटन कॅन्डी द्या. तुम्ही खरंच हे आधी कधी ट्राय नाही केलेलं आहे? नाही ना, कधीच नाही. पण मॉल मध्ये वगैरे जेव्हा जाता तेव्हा तर खाल्लंच असेल ना. आता ट्राय करा. या, आता करतोय. दादा पटकन द्या ना, आधीच तिखट लागते कोणाला तरी. आय एम फाईन नाव. नक्की? येस. थँक्यू. खाऊया? हे कसं खायचं? आय मीन असं तोडूनही तुम्ही खाऊ शकता. ओके. टेस्ट इंटरेस्टिंग आहे. आणि डायरेक्ट असं पण खाऊ शकता. पण सिरियसली थँक्यू. म्हणजे आज तुमच्यामुळे मला अशा इंटरेस्टिंग प्लेसेस जरा एक्सप्लोर करायला मिळाला. यू नो व्हॉट, मी माझ्या बायकोला इकडे नक्की आणणार आहे. 100%. सर, तुम्हाला पण लागलंय. हा, इथे इथे. थँक्यू. देवा, काय ग, डोकं पळून जाऊ नये म्हणून बांधून ठेवलेस की काय? कर कर, तू पण माझी मस्करी कर. ऐकव, काय झालंय मॉम? डोकं दुखतंय का? मग आत्याला सांग ना चहा करून द्यायला. चहा नाही, ज्यांच्यामुळे डोकं दुखतंय त्यांनाच सांगू चहा करून द्या म्हणून. काय केलं आत्याने? तेच तर कळत नाहीये ना. दोघा बहीण भावांचं ना काहीतरी शिजतंय. किती शोध घ्यायचा प्रयत्न केला मी, पण अंदाजच येत नाही नक्की काय चाललंय. म्हणजे नक्की काय करत होते ते? अगं म्हणजे हे सगळ्या पॉलिस्या काढून बसले होते. वंश शेजारी बसून वहीत काहीतरी लिहून घेत होत्या. हिशोब चालला होता काहीतरी. कुठल्या वहीत? ती तिथे असेल. आता तू कुठे निघालीस बाई आणखी? अगं चेक करते ना, म्हणजे तुला इतका डाऊट येतोय तर आपण कन्फर्म करूया ना. मामीने वहीत काय लिहिलंय ते जर आपल्याला कळलं तर आपल्याला पण जरा अंदाज येईल ना. बघ बाई बघ, मला नाही जमलं, निदान तुला तरी जमेल. बघ बघते.
काय ग, कुणाचा फोटो आहे? माझ्या देऊचा फोटो त्या सईच्या पुस्तकात. आई सई, काय ग, आज शाळेत ना कसं काय लवकर आलीस? आई अगं मी आज शाळेत जाऊ शकली नाहीये. हा? सई, सई अगं काय लागलं? आई अगं यामुळेच तर शाळेत नाही जाऊ शकले ना. सई अगं पाय मुरगळला का? कुठं स्कूटरवरनं पडलीस का? आई- बा, काही झालं नाही ना तुला? कुठं लागलं नाही ना? मी पडलीये, मी पण का पडले, कशामुळे पडले हे सगळं नंतर सांगते. कारण त्याआधी मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बरं सांग. अगं सांग ना. आई, माझ्या लग्नासाठी होकार आहे. तायडे, तू होकार कळवला आहेस की नाही जिजूंना अजून? हे बघ, मला कळतंय तू मुद्दाम आत्ता बोलत नाहीस कारण तुला हा विषय नकोय, पण प्लीज विचार कर ना ताई. तो मुलगा चांगला आहे आणि आणि हे बघ, तू फक्त स्वतःचा विचार कर, बाकी कोणाचाही विचार करू नकोस प्लीज ताई. अगं सई, निर्णय घ्यायला उशीर लावलास खरा, पण योग्य निर्णय घेतलायस. मी खूप खूप खुश आहे. आता ना, आता सगळं चांगलं होणार आहे बघ. माझ्या डोळ्यासमोर तर तुमचा चेहरा येतोय, मुंडावळ्या बांधलेले वधूवर लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसेल हो.